हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। धर्मेंद्र प्रधानच नाही तर अमित शहांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। राहुल गांधी यांची मागणी। कालच्या लाठीमाराबद्दल नरेंद्र मोदींनी अजून माफी मागितली नाही का असा सवाल। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी घेतली जखमी विद्यार्थ्यांची भेट। राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन विचारपूस, तर मंत्री JP नड्डांनीही घेतली जखमींची भेट। खासदार संजय राऊतांनी जंतर मंतरवर घेतली अभिजित दिपकेंची भेट। सरकारच्या संवेदना मेल्याची राऊतांची प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल, राऊतांचं वक्तव्य। आंदोलनाचा अधिकार पण हिंसा खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। दिल्लीतील आंदोलनात काही समाजकंटक घुसल्याचा फडणवीसांचा आरोप। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडी मबिया दहशतवादासारखी स्थिती निर्माण करत असल्याचा आरोप। दिल्लीत आंदोलनात आलेल्या काही मुलांशी संपर्क होत नसल्यानं केजरीवालांकडून हेल्पलाईन नंबर जारी। मोदी सरकारनं ब्रिटिश जनरल डायरलाही मागे टाकल्याची केजरीवालांची टीका। CJP आंदोलनाला आता हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतून मोठा पाठिंबा। रितेश देशमुख, जिनेलिया देशमुख, शबाना आझमी, प्रकाश राज, सयाजी शिंदे आणि अतुल कुलकर्णींकडून आंदोलकांना समर्थन। नमस्कार, मी अमोल जोशी। माझा मिड डे मध्ये स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसाळी अधिवेशनातून।